थँक्यू सो मच आतिश पाटील सर. आपण पाहता आलेल्या सर्व क्रीडारसिक माय बाबांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. अगदी जर का पाहिलात तर घड्याळामध्ये 1:05 कालावधी संपलाय आणि अगदी जर का आपण पाहिलं तर आजच्या दिवसातली शेवटची साखळी फेरीतील मॅच एका बाजूने बेलापूर संघ तर दुसऱ्या बाजूने आपल्याला सावरकर संघ पाहायला मिळतोय. मैदानावरती 5 षटकांची मॅच ज्यामध्ये आपण पाहता मैदानावरती पहिल्याच बॉलवरती चौकार पाहायला मिळालाय. येस, याच दरम्यान आपण पाहतोय आमच्या बेंडकल गावाचे सुप्रसिद्ध मराठी समालोचक उमंग भोईर हे प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये असतील तर त्यांना देखील आम्ही विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. चौकार पाहायला मिळाल. तदनंतरच्या बॉलवरती बॉल अडवला जाईल, फेकला जाईल. तत्पूर्वी मात्र एक धाव संख्या सहजरीतीने कंप्लीट केल्या. अगदी जर का पाहिला तर मैदानावरती सावरकर संघाला व्हाईट कार्ड एंट्री भेटलेली, त्यावरती मात्र कशा रीतीने खेळ त्यांच्या माध्यमातून केला जाईल पाहूयात याची देही या चढवला. पाहूयात देखना क्रिकेटचा सोहळा मैदानावरती आपण पाहताय, मॅच एन्जॉय करताय, परंतु व्यासपीठावरती सर्व प्रेक्षकांचं आपण पाहताय आगमन सोहळा मैदानावरती जर आपल्याला पाहायला मिळतो आहे. अगदी जर का पाहिलं तर उमंग भोईर यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असणार आहे. आपण देखील आमच्या मंचावरती यायचं आहे, तुमचं देखील हार्दिक स्वागत असेल. आणि जर का आतापर्यंत पाहिलात तर मैदानावरती टोटल 3 बॉलचा खेळ संपलाय आणि 6 धावा या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळच्या बॉलवरती सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतो आहे. आणि जर का पाहिला तर एका बाजूने सेन्सिबल क्रिकेट पण दुसऱ्या बाजूने थोडीशी कचाल फिल्डिंग मैदानावरती पाहायला मिळाली आणि त्याचं उत्तम उदाहरण यावेळी दाखवलं आणि 7 धावा या टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं P1 च चालू असताना मैदानावरती 7 धावा आल्यात. पावरची 2 षटकं, ज्या षटकांमध्ये 20 ते 25 धावा येणं आवश्यक असतात त्या षटकांमध्ये पाहूयात कितपर्यंत धावा येतील. यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय मोठा फटका पाहायला मिळतोय का, परंतु एकच धाव मैदानावरती पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत पाहिला तर 8 धावा या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. आणि जर का पाहिलं तर स्ट्राईक एंड वरती बॅट्समन आपल्याला सुमित पाहायला मिळणार आहेत. सुमित जर का पाहिला तर UPL मध्ये देखील भन्नाट फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आणि बघता बघता मैदानावरतून 5 बॉलचा खेळ देखील संपुष्टात आलाय आणि 8 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळच्या बॉलवरती बॅट्समन सुमित चा तडका, बॉल सीमा रेषा पार, येथील धावा 6, ये षटकार. कमॉन डीजे. मगाशी उल्लेख केला की नमन असेल, गणपती बाप्पा असतील, आपली आई एकविरा असेल, आपली संस्कृती, आपली एकाच कंठातून एकाच वेशातून आपल्याला वेगवेगळ्या भूमिका आपला पॉप सिंगर पाहायला मिळाला. अर्थात बांद्रे यांचे या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. मी प्रीत यांना विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये या. सन्मान्य सर्व संयोजक यांना मी विनंती करू की हा एक विशेष सन्मान आहे. खरं तर आज हे सरप्राईज होतं की प्रीत बांद्रे आपली कला सोडून क्रिकेट देखील बघू शकते, आम्हाला कधी माहिती नव्हतं. पण आज अनवधानानं मुलेखंड मैदानावर त्यांची लाभलेली उपस्थिती क्रिकेट खेळाडूंसाठी आणि आयोजकांसाठी विशेष होती आणि त्यांच्या या विशेष उपस्थितीचा हा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो आहे.
पाहायला मिळाला मैदानावरती. आणि अगदी जर का पाहिला तर दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजाच्या मोर्चावरती गोलंदाज स्वप्नील ठाकूर पाहायला मिळणार. यावेळच्या बॉलवरती अगदी जर का पाहिला तर चेंडू अगदी जर का पाहिला तर पायाचा वेध घेणारा बॉल मैदानावरती पाहायला मिळाला, परंतु त्याला मैदानावरती दिशा देण्याचं काम केलंय आणि बॉलला पाठवून दिलाय सीमा रेषा पार. धावांमधील 4. आणखी एक कलाकार हितेश कडू यांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. मी त्यांना विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या. हितेश आज या ठिकाणी उपस्थित आहेत. शिंगाला फेम हे त्यांचं सुप्रसिद्ध गीत आणि तदनंतर मायमाऊली रत्नेश्वरी असेल, नारली बोर्डची गीतं असतील. तदनंतर आपण अतिथी कक्षामध्ये पाहतोय आज आमच्या बेंडकर क्लबाचे या व्यासपीठावर उपस्थित असणारे मराठीचे क्रिकेट समालोचक उमंग भोईर आणि शिवशाहीर म्हणून ज्या आहे त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. शाहिरी क्षेत्रामध्ये आपल्या पंचकृषीतील महालन भागातील एका कलावंतांचा प्रवास आपण पाहतोय. त्यांचं शुभ आगमन मी विनंती करेन उमंगजी भोईर यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी करावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल नक्कीच आपलं या ठिकाणी आम्ही मनापासून स्वागत करतोय. बऱ्याच स्पर्धा ज्यांच्या वाणीतून आपल्याला ऐकायला मिळतात आणि आता येणाऱ्या काही दिवसानंतर शिवजयंती तर कुठे ना कुठे आपल्याला त्यांच्या आवाजातून शिवजयंती उत्सवानिमित्त शाहिरी देखील आपल्याला ऐकायला मिळेल. त्याकरता त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया स्पर्धेच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल. सन्माननीय संयोजकांच्या वतीनं आपलं मनापासून आभार. चालूया इथे शंतनू चव्हाण यांची आपण माफी मागू. त्यांना वारंवार या ठिकाणी डिस्टर्ब केलंय. आवाज ऐकू शंतनू चव्हाण यांचा. चला मैदानावरती आपण तदनंतर नेक्स्ट सन्मान आपल्याला करायचा आहे. जिथे तुषार स्पोर्ट्स मुलेखंड टीमला पॅक करत असतात अर्थातच स्पॉन्सर मुलेखंड टीमचे. यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय मोठा फटका येईल का? चेंडू गॅप मधून होईल ट्रॅव्हल. या बॉलवरती धावा येतील 4, परंतु आपण जाऊया शुभ सन्मानाकडे जिथे आपण पाहताय आपल्याला पाहायला म्हणतात स्पॉन्सर अगदी मन म्हात्रे तदनंतर अनुराग म्हात्रे या दोन्ही स्पॉन्सरांचा आमच्या व्यासपीठावरती शुभ सन्मान देखील केला जाईल. त्यांना देखील आम्ही इन्व्हाइट करतोय की आपण देखील आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तुमचं देखील शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. अगदी जर का पाहिला तर मुलेखंड टीमला पुरस्कृत करत असतात आणि त्यांचं देखील यावेळेस आमच्या व्यासपीठावरती शुभ सन्मान. नेक्स्ट बॉल. यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय अगदी दिशा देण्याचं काम मैदानावरती, परंतु क्षेत्ररक्षकाचं अगदी जर का पाहिलं तर कौस्तुभ कौतुक करावं तेवढं कमी आहे. यावेळच्या बॉलवरती जरूर आपल्या टीमसाठी त्यांना 3 धावा वाचवल्यात आणि अगदी जर का त्या क्षणाला आपण मैदानावरती पाहिलात ना तर षटक क्रमांक 2 मैदानावरून संपलंय आणि आताच्या घडीला टोटल धावा स्कोर कार्ड वरती बिनबाद 31. कम ऑन डीजे.
पाहायला मिळाल्या. आणि जर का आपण पाहिलात नाही अगदी जर का पाहिलं त्यावेळच्या बॉलवरती अलॉंग द कार्पेटचा फटका मैदानावरती पाहायला मिळाला. एक धाव संख्या सहजरीतीनं कंप्लीट केली आहे आणि एका धावेनं 32 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. जिथे षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा आपण जरूर एन्जॉय करताय. मुलेकंड गावामध्ये क्रिकेटचा कुंभमेळा आणि क्रिकेटची जत्रा आपल्याला पाहायला मिळते. माजी सरपंच जितेंद्र करत व सरपंच अजय म्हात्रे चषक 2025 मध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिक माय बापांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांना सांगतोय चालू असलेली मॅच एका बाजूने बेलापूर आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला टीम पाहायला मिळते आहे. ती म्हणजे बिग फाईट येत असताना सावरकर ही टीम मैदानावरती पाहायला मिळणार. आजच्या दिवसातली साखळी फेरीतील शेवटची मॅच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. जशा प्रकारची मॅच हवी आहे ना तशा प्रकारचीच मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूने सावरकर टीमचे दोन्ही फलंदाज सलामीला आलेले यावेळेस मैदानावरती अप्रतिम दर्जाचा खेळ करतात. यावेळच्या बॉलवरती अगोदरच मनसुबे बनवले होते परंतु आपण पाहताय मैदानावरती विकेटचं पतन फलंदाज क्रमांक पहिला बॅट्समन होईल. तर संघ पाहायला मिळत होता बेलापूर आणि तो ब्रेक थ्रो मैदानावरती मिळाला जातो आहे. पहिला धक्का मैदानावरती पाहिल्यात परंतु इनॅट नंबर 3 वरती आपण पाहताय यज्ञेशला इन्व्हाइट केलं गेलं आणि आपण पाहताय मोन्या ज्या नावाने ज्याला संबोधलं जातं अगदी त्याच्या टी शर्ट वरती जर का आपण जर्सी क्रमांक पाहिला तर 33 हार्दिक पांड्या यांचा जर्सी क्रमांक आपल्याला पाहायला मिळतो आहे. परंतु जर का पाहिला तर त्याच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ केला जाईल त्याच्यावरती सर्व प्रेक्षक माय बापांच्या नजरा लागल्या असेल. परंतु जर का आपण पाहिला तर सलामीला आलेला बॅट्समन मैदानावरती सुमित अजूनही पॉपिंग क्रीज मध्ये अप्रतिम दर्जाची फलंदाजी करतोय. आताच्या घडीला मैदानावरती बॉल संपले 4 शेवटचे 2 बॉल या षटकातील. यावेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा तडाखा सुमितचा बॉल सीमारेषा पार हा येईल षटकार. पाच बॉलचा खेळ संपला. अगदी षटकार पाहायला मिळाला मैदानावरती. जसा सुमित येतोय ना तसा मात्र मैदानावरती धावांचा बोलबाला पाहायला मिळतो. शेवटचा बॉल. यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती केला जातो आहे. बघता बघता मैदानावरतून षटक क्रमांक पहिला अर्थातच 18 बॉलचा खेळ मैदानावरतून संपलाय आणि टोटल स्कोर कार्ड आपण पाहताय अगदी 40 या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचलाय. 40 रन ऑन अ स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तत्पूर्वी ऐकूयात एक सुमधुर संगीत.
पाहताय मनोज पाटील ग्रुप ग्रामपंचायत सदस्य गोवटणे यांना मी इन्व्हाइट करतो की आपण आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. तुमचं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. त्यानंतर निर्णय पाटील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते गोवटणे यांना देखील आम्ही इन्व्हाइट करतो की आपण देखील आमच्या अतिथी मंचावरती यायचं आहे. तुमचं देखील सहर्ष शब्द सुमनान हार्दिक स्वागत असणार आहे. परंतु मैदानावरती काय घडलंय तर मैदानावरती आपण पाहताय 1+1 अशा 2 धावसंख्या ऍड केल्या जात आहेत. अगदी जर का पाहिला तर चौथं षटक प्रगती पथावरती यावेळच्या बॉलवरती सुंदर चेंडू पाहायला मिळाला. परंतु जर का पाहिला तर क्षेत्ररक्षक बऱ्याच दूरवरून बॉलचा पाठलाग करतोय. तत्पूर्वी मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. आणि अगदी जर का पाहिलात तर यानंतरची होणारी मॅच आपल्याला जरूर अनुभवायला मिळणार आहे. परंतु या मॅच कडे आपण जाऊयात जिथे आपण पाहताय मैदानावरती बॉल संपलाय मैदानावरतून आतापर्यंत यावेळचा बॉल लोवर फुलटॉस बॉल पुन्हा एकदा मोहण्यासाठी अगदी संधी निर्माण केल्या जात आहेत. परंतु वारंवार त्या संधीचं सोनं करता येत नाही आहे मोहण्याला. आणि जर का आपण पाहिलात तर मैदानावरतून 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर आतापर्यंत 44 धावा या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. सावरकर संघ मैदानावरती जरूर पाहायला मिळतोय. उशिरानंतर आल्यानंतर तो संघ मैदानावरती पाहायला मिळाला. आणि अगदी जर का पाहिलात तर अप्रतिम दर्जाचा खेळ. यावेळचा बॉल देखील क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र वापरला जातो आहे. अगदी यॉर्कर चेंडू मैदानावरती हाताळले जात आहेत. वारंवार मैदानावरती अगदी जर का पाहिलं तर मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जातोय. पुन्हा एकदा आम्ही इन्व्हाइट करतोय मनोज पाटील ग्रुप ग्रामपंचायत सदस्य गोवटणे आम्ही इन्व्हाइट करतो की आपण आमच्या अतिथी मंचावरती यायचं आहे. तुमचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असणार आहे. त्यानंतर निर्णय पाटील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते गोवटणे यांना देखील आम्ही इन्व्हाइट करतोय की आपण देखील आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. तुमचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असणार आहे. परंतु जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं जिथे मैदानावरती आपण पाहत आहे चौथं षटक प्रगती पथावरती यावेळच्या बॉलवरती देखील अलॉंग द कार्पेटचा फटका मैदानावरती पाहायला मिळणार आहे. क्षेत्ररक्षक येतो आहे बॉलला आडवेल फेकेल. तत्पूर्वी मात्र पुन्हा एकदा एकाच धावेवरती समाधान. 46 धावा स्कोर कार्डवरती बॉल संपले. आतापर्यंत मैदानावरतून आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही जर का पाहिला तर 2 बॉलचा खेळ येणं बाकी असणार आहे. जर का आपण पाहता स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात भागेश म्हात्रे पाहायला मिळतील. त्यानंतर दिव्यल सोमवंशी शुभम म्हात्रे देखील पाहायला मिळाले. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये आपण आवाज ऐकला जरूर रोहित भोपी सरांचा. त्यानंतर आतिश पाटील सर देखील आपल्याला ऐकायला मिळाले. त्यानंतर जर का आपण पाहिलं तर पंचांच्या भूमिकेमध्ये राजेंद्र खरत सर पाहायला मिळतील. त्यानंतर संदीप पाटील सर पाहायला मिळतात. त्यानंतर सुरेश म्हात्रे सर देखील पाहायला मिळतात. सर्व पंच पॅनल आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतात. आणि जर का पाहिला तर आतापर्यंत स्कोर कार्ड वरती धावा 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 47 रन टोटल स्कोर कार्ड वरती. यावेळच्या बॉलवरती देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु आपण पाहताय मैदानावरती यज्ञेश घरतच्या बॅट वरती बॉल येत नाही आहेत आणि पंचांचा इशारा आलाय. तिसऱ्या पंचांकडे आता मात्र रिव्ह्यू केलं जातं. डिसिजन पेंडिंग असणार आहे. जर आपण पाहता टोटल स्कोर कार्ड वरती 48 धावा लागल्यात. पव्यात नो बॉलचा जरूर मैदानावरती तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. परंतु पंचांचा इशारा आलाय इट्स अ फेअर डिलिव्हरी. मैदानावरती आपण पाहताय या बॉलवरती एकच धाव पाहायला मिळणार आहे आणि एका धावेनं षटक क्रमांक मैदानावरतून चौथं बॅटकटच्या साहाय्याने एक धाव संख्या आपल्याला पाहायला मिळाली. आणि अगदी जर का पाहिला तर षटक क्रमांक 4 संपल्यानंतर टोटल टीमचं स्कोर कार्ड 48 हे पाहायला मिळतोय. ऐकूयात एक सुमधुर संगीत. आपण पाहताय मैदानावरती प्रति षटकामध्ये 12.00 ची सरासरी राखली जाते आहे. 12च्या सरासरीने 48 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाल्यात. आणि गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज
ऋषी म्हात्रे पाहायला मिळणार आहे. जसा ऋषी आलाय तसा मात्र त्याच्यासाठी सुवर्ण संधी आली आहे. बॅक टू बॅक 3 विकेटसाठी निहार म्हात्रे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. पाव्यात 3 विकेट्स मैदानावरती घेतल्या जातील का? मैदानावरती जर का पाहिला तर आतापर्यंत 48 धावा, शेवटचे 6 बॉल. यावेळचा लोअर फुलटॉस बॉल जर का आजचा दिवस आपण पाहिलात ना तर यज्ञेश गरजच्या बॅट वरती चेंडू येत नाही आहेत. अगदी जर का पाहिलं तर त्याच्या बॅट वरती 4 ते 5 लोअर फुलटॉस बॉल पाहायला मिळाले, परंतु त्याला मात्र आक्रमण करता आलं. 49 धावा पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे RP जस्कार आणि त्यांच्या विरोधामध्ये SPCC करंजा. दोन्ही टीमच्या टीम कॅप्टनला आम्ही इन्व्हाइट करतो. टॉस साठी यायचा, इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. नेक्स्ट बॉल. यावेळच्या बॉलवरती फटका फसलाय, चेंडू बराच काळ हवेमध्ये. यावेळेस कोणतीही मैदानावरती चुकी केली जाणार नाही आहे. पंचांकडे लाऊडली अपील मागितली जाते आहे, परंतु जर का आपण पाहिलं तर अपील मध्ये उत्साह जरूर जास्त होता, परंतु आपण पाहताय मैदानावरती पंचांचा इशारा पाव्यात काय येईल. परंतु जर का पाहिला तर यावेळच्या बॉलवरती बॅट अँड बॉलचा संपर्क येत नाही आहे. बॅट्समन यावेळेस बाद होतील. सुमित घर त्यांना परतावं लागते. अगदी जर का पाहिला तर मैदानावरतून जो सलामीला आला होता, आता मात्र त्याला परतीचा रस्ता दिला जातो आहे. अगदी जर का पाहिलं तर दुसऱ्या बॉलवरती विकेट आल्या. टोटल टीमचं स्कोर कार्ड 49 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. नेक्स्ट मॅच आपण इन्व्हाइट करूयात SPCC करंजा आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे RP जस्कार. दोन्ही टीमचे टीम कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल, आपण टॉस साठी यायचं आहे. अगदी जर का पाहिलात तर बॅटला चेंडू ब्रश झाला आणि अगदी खेळाडू क्रमांक 2 बाद झाला. सलामीला गेला होता जो आपण पाहिला मैदानावरती सुमित गरतला परतीचा रस्ता दाखवला. आणि अगदी जर का पाहिलात तर SPCC करंजा टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. चला RP जस्कार टीमचे टीम कॅप्टन आपण देखील उपस्थित राहायचं. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळचा बॉल देखील आपण जर का पाहिला तर या बॉलवरती देखील डॉट बॉल मैदानावरती पाहायला मिळणार आहे. अगदी जर का पाहिला तर षटक क्रमांक शेवटचा प्रगती पथावरती आणि त्यामधील 3 बॉलचा खेळ संपलाय आणि 49 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती अजूनही 3 बॉलचा खेळ असणार आहे. बघूया 3 बॉल वरती कितपर्यंत धावसंख्येवरती मजल मारली जाईल. यावेळचा लोअर फुलटॉस बॉल पाहायला मिळाला. अगदी जर का पाहिला तर चेंडू पडल्यानंतर 1 बाउन्स क्षेत्ररक्षक आढळतोय, फेकतोय. तत्पूर्वी या बॉल वरती एकेरी धावसंख्येवरती समाधान मानावं लागणार आहे. अगदी 50 धावसंख्या कंप्लीट झाल्या. अर्धशतक धाव पटलावरती लागलाय. बॅटिंग करत असताना सावरकर टीमच्या माध्यमातून बॉल आतापर्यंत 4 संपलेत आणि अगदी जर का पाहिला तर अजूनही शेवटचे 2 बॉल टार्गेट सेट करणारे मैदानावरती असतील. 2 मोठे फटके आले ना तर मात्र जरूर एक फायटिंग टोटल स्कोर पाहायला मिळणार आहे. 50 लागल्यात. यावेळचा बॉल देखील पुन्हा एकदा आपण पाहताय वारंवार ओव्हर फुलटॉस बॉल आपण पाहताय यज्ञेशसाठी टाकले जात आहेत, परंतु जर का आपण पाहिला तर मैदानावरती यज्ञेशच्या बॅट वरती आज मात्र चेंडू येत नाही आहेत. जर का पाहायचं झालं तर 5वा ते 6वा लोअर फुलटॉस बॉल असणार आहे आणि त्या बॉल वरती मात्र जरूर 2 धावसंख्या पाहायला मिळणार आहेत. पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतला जातोय 3ऱ्या पंचांना. यावेळेस मात्र जरूर 3ऱ्या पंचांची दाद मैदानावरती मागितली जाते आहे. पाहूया 3ऱ्या पंचांच्या माध्यमातून डिसिजन कोणता आहे तो. अजूनही डिसिजन पेंडिंग असणार आहे. टॉस साठी चला जस्कार टीमचे कॅप्टन करंजा टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. चला आरपी जस्कार टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. चला फेरी डिलिव्हरी आहे. यावेळच्या बॉलवरती 2 धावा 2 धावसंख्या पाहायला मिळाल्या आणि अगदी जर का पाहिलं तर 2 धाव्याच्या साह्यानं आतापर्यंत टोटल स्कोर कार्ड 52
या धावसंख्येवरती जाऊन पोहोचला. शेवटचा एक बॉल असणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत आणि या इनिंग मधील देखील शेवटचा एक बॉल असणार आहे. यावेळच्या बॉलवरती विकेट करण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु आपण पाहता यावेळच्या बॉलवरती पंचांचा इशारा आलाय. इट्स अ वाईड बॉल. या बॉलवरती 1+1 अशा 2 धावसंख्या ऍड केल्या जात आहेत आणि 54 धावा आतापर्यंत आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळणार आहेत. जिथे आपण पाहता सुरुवातीला जर का पाहिला तर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले बेलापूर टीम टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतला आणि बॅटिंग करत असताना टीम आपल्याला मोरिया 11 सावरकर हा संघ मैदानावरती पाहायला मिळतो आहे. अगदी जर का पाहिलं तर शेवटचा एक बॉल असणारा या पहिल्या डावातील पहिल्या इनिंग मध्ये टार्गेट सेट करणारा बॉल मैदानावरती हवे त्या बॉलवरती कितपर्यंत धाव संख्येवरती मजल मारलं जाईल. शेवटचा एक बॉल असणार आहे. 5वं षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटचा बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज सज्ज होतील. शेवटचा बॉल यावेळचा लोअर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा आपण पाहता बॅट अँड बॉलचा नीट कायचा संपर्क येत नाही आहे. एक धाव संख्या आली आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये बॅट्समनला परतावं लागणार आहे आणि टोटल धावसंख्या आपण पाहिल्यात तर 55 झाल्यात आणि विजयासाठी 56 धावांची आवश्यकता असणार आहे बेलापूर टीमला. येणारे बॉल असतील 30 आणि धावा करायच्या 56. तत्पूर्वी जाऊया टॉस बॉक्स मध्ये जिथे रोहित भोपी सर आपल्याला जोडले जातील. टॉस केला जाईल SPCC शेवा अर्थातच आपण पाहतोय SPCC करंजा आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला टीम पाहायला मिळणार आहे. अगदी जर का पाहिलेत तर मैदानावरती ज्या टीमने देखील पहिला सामना जिंकला अगदी जर का पाहिलात तर जसकार टीमनं थँक्यू सो मच शंतनू. नाणेफेकीचा कॉल केला जाईल. एका बाजूला करंजा संघ पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूला जसकार संघ. दोन टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जीवित म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल केला जाईल. 3 ओव्हरची मॅच असणार आहे कारण की भरपूर उशीर झाला. हेड इज अ कॉल अँड हेड. जसकार टीम काय जो काही निर्णय असेल कॅप्टन आपण घ्या त्वरितच कारण की आपल्याकडे वेळही कमी आहे. डिस्कशन करून तुम्ही जो काही निर्णय असेल तो घ्यायचा. यानंतरच्या सर्व सामने आपल्याला 3-3 ओव्हरचे पाहायला मिळतील कारण की भरपूर उशीर झाला. एका बाजूला जर पाहिलं तर नवी मुंबई परिस्थितीमधील बेलापूर संघ आपल्याला पाहायला मिळतात. प्रियदर्शनी बेलापूर. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सावरकर संघ. त्याचबरोबर आम्ही ग्रुप ग्रामपंचायत सदस्य गोवटनेच्या पाटील यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती आपला देखील सरचे स्वागत करतोय. आपला सन्मान केला जाईल आमच्या या मुख्य व्यासपीठावरती. या पण आपला शुभ सन्मान केला जाईल. मनोजी पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. ग्रुप ग्रामपंचायत सदस्य गोवटणे यांच्याकडून आपण या ठिकाणी त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे चषकामध्ये आपलं आम्ही सरचे स्वागत करतोय. या चला या ठिकाणी सन्मान केला जाईल. संदीप दत्तांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जातोय. खऱ्या अर्थाने मनोजी पाटील गोवटणे गावातले आमचे ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती आपला मी सरचे स्वागत करते. आपली उपस्थिती भरपूर महत्वाची आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. आणि त्याचबरोबर आम्ही विनंती करतोय भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते निर्णयजी पाटील साहेबांनी विनंती करतो या आपलाही शुभ सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या निमित्ताने. भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते निर्णयजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल या स्पर्धेच्या निमित्ताने. त्यांचं मी माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे चषकामध्ये सहर्ष स्वागत करतोय.
मनोज पाटील यांचा देखील आम्ही खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतो. त्यांनी मात्र उपस्थिती लावली आहे आमच्या स्पर्धेला आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते निर्णयजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. आमचे संदीप दत्ता यांच्या शुभ हस्ते माईची शाल प्रेमाचं प्रतिपुष्प गुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. वेलकम सर, आपलं सरच्या स्वागत. माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे चषकामध्ये आपलं आम्ही सरचं स्वागत करतोय. जाऊया जिथे मैदानाच्या आतमध्ये आपण एका बाजूला प्रियदर्शिनी बेलापूर संघ आहे, दुसऱ्या बाजूला सावरकर 11 सावरकर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जशी मात्र मॅचला सुरुवात होईल आपण समालोचन कक्षामध्ये जाऊयात आणि जे साऊंड सिस्टम जे ऑपरेटर आहेत त्यांनी विनंती करतोय आमच्याशी संपर्क साधायचा लगेचच. साऊंड सिस्टम चला कोण आहेत प्लीज विनंती करतोय. हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो 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 चेक, हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा मी सर्व पाहुण्यांचं, सर्व प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं या ठिकाणी सरचं स्वागत करतो. एका बाजूला प्रियदर्शिनी बेलापूर संघ आहे, दुसऱ्या बाजूला मोरिया 11 सावरकर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टार्गेट सेट केलंय 56 या धावसंख्येचं आणि मैदानाच्या आतमध्ये साहिल दिवेकर आणि त्याच्या समवेत सिद्धू कोळी पाहायला मिळतील. प्रियदर्शिनी बेलापूर टीम ही नवी मुंबई परिसरामधून आज लांबवरचा प्रवास करून या मुळेकणच्या मैदानावरती आज खेळण्यासाठी आलेली आहे आणि सातत्याने साहिलने सांगितलं की आम्ही या परिसरामध्ये खेळण्यासाठी येतो, परंतु या सावरकर टीमच्या विरुद्ध आमची पहिलीच मॅच आहे, प्रथमतःच आम्ही खेळतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळत असताना कधी आम्ही त्यांच्या विरोधामध्ये खेळलेलो नाहीयेत आणि प्रथमतःच खेळत असताना साहिल दिवेकरला आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये का मोठं नाव झालंय, आज या खेळाडूने मात्र छाप सोडलेली आहे. अगदी कमी वयामध्ये नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये मोठं नाव कमवलं साहिल दिवेकरनी. त्याच्या समवेत नॉन स्ट्राईक एंडला आमच्या नवी मुंबई परिसरामध्ये अग्रिकोळी प्रीमियर लीग होते. त्या अग्रिकोळी प्रीमियर लीग मध्ये 2019 मध्ये या खेळाडूने अग्रिकोळी स्पर्धेमध्ये मालिकावीरचा पुरस्कार जिंकला होता. खूप चांगला खेळाडू आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. पहिलाच बॉल आपण पाहतोय सुमित घरत यांचा व्हाईट बॉल. अकाउंट ओपन झालाय प्रियदर्शिनी बेलापूर टीमचं. माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे चषक मुळेखंड खऱ्या अर्थाने याही वर्षी दमदार आयोजन पाहायला मिळतं. भरपूर उशीर झाला पहिल्याच रजनीमध्ये, आपल्याला पहिल्याच दिवसामध्ये, पहिल्याच रात्रीमध्ये भरपूर उशीर. गतवर्षी जर पाहिलं तर मेगा फायनल बक्षीस समारंभ 6:30 ला संपवलं होतं, कदाचित आपण 6 वाजता संपवलं होतं. सकाळ झाली होती घरी जाता आता. यावेळचा फटका मात्र चांगला इनसाइड आउटचा साहिल दिवेकरच्या बॅटमधनं साहिलचा क्लास पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार, षटकार 6 धावा. की बेलापूर संघ हा चांगला फॉर्म मध्ये. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला वॉट अ शॉट लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर साहिल दिवेकरच्या बॅटमधनं आलाय. लागोपाठचा दुसरा षटकार. टीमची धावसंख्या 13 या आकड्यावरती. वॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स साहिल दिवेकर, साहिल विनोद दिवेकर या खेळाडूचं नाव आहे. अगदी कमी वयामध्ये चर्चेत आलेला हा खेळाडू
आज नवी मुंबई ते मुळेखंड हा प्रवास आम्ही का केलाय, एवढा मोठा प्रवास का केलाय, त्याचं प्रतिउत्तर देत असताना तमाम उरणकरांना, तमाम मुळेखंडकरांना आणि त्याचबरोबर सावरकर टीमला पहिल्याच 3 बॉलवरती 13 धावा. परंतु खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर प्रियदर्शनी बेलापूर टीम आजच्या दिवसामध्ये एक रेकॉर्ड राहिला. चेस करत असताना सुरुवात धमाकेदार, परंतु 12 मध्ये 14, 12 बॉल 12 या धावा झालेल्या नाहीयेत. यावेळचा चेंडू हवेमध्ये आहे, पॉइंटच्या वरना खेळून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतात, 1 रन कंप्लीट झाली आहे आणि बघता बघता दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं. टीमची धावसंख्या या 2 धावी बरोबर 15 या आकड्यावरती पाहायला मिळते आपल्याला. साहिल दिवेकर, सिद्धू कोळी, सुमित घरत यांच्यावरती प्रहार आपल्याला पाहायला मिळतात. ब्रेक थ्रूची गरज, इम्पॉर्टंट म्हणजे इनफॉर्म फलंदाज साहिल दिवेकरची इथून मात्र विकेट घ्यावी लागणार आहे. सावरकर टीम, साहिल दिवेकर हा खेळाडू मात्र खूप चर्चेत राहिला. अँड कोऑर्डिनेशन साहिल दिवेकरचा भरपूर चांगला. यावेळचा फटका अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळतो. फुल टॉस होता, फक्त दिशा दिलेली आहे. तिथून मात्र क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रियदर्शनी बेलापूर टीम आपल्याला पाहायला मिळते. प्रियदर्शनी बेलापूर हाही संघ मात्र आता उरण परिसरामध्ये दिसायला लागलाय. सध्या नवी मुंबई परिसरामधील गोठवली संघ हाही संघ भरपूर प्रमाणामध्ये दिसतो. मच्छिंद्र स्मृती धारावे हाही संघ दिसतो. आज मात्र प्रियदर्शनी बेलापूर हे संघ आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस जर पाहिलं तर ऑन साइडला आडवा बॅटने खेळलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, फंबल झालेत, परंतु एक सिंगल मिळेल. 5व्या बॉल वरती घेतली आहे सिंगल. टीमची धावसंख्या 18 धावा. सिद्धू कोळी आपल्याला पाहायला मिळेल स्ट्राईक वरती आहे. नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधला एक परफेक्ट ऑलराऊंडर. हे दोन्ही खेळाडू आहेत बेलापूर टीमचे. प्रियदर्शनी बेलापूर टीम आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करत असताना. समोर मोरया 11 सावरकर टीम हाही बलवान संघ आहे उरण परिसरामधील. यांचाही भरपूर मोठा दबदबा आहे या परिसरामध्ये. खऱ्या अर्थाने त्यांना माहिती आहे कमबॅक कसं करायचं. सुमित घरत इथून भरपूर मेहनत करावी लागणार आहे. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये मोरया 11 सावरकर टीमलाही करायचा आहे. यावेळचा फटका मात्र अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळतो. व्हॉट अ शॉट, सिद्धू कोळीच्या बॅटमधून आलाय हा लाजवाब फटका. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सिद्धू कोळीच्या बॅटमधून 6 धावा षटकार. चौकार दिला पंचांनी. 4 धावा मिळतील. या 4 धावेबरोबर टीमची धावसंख्या 22-22. 22 धावा दा फलकावरती. फटक्यामध्ये क्लास होता आणि या क्लास मात्र मैदानावरती दाखवला सिद्धूने. ऑन साइडला गोलंदाज सुमित घरत याच्यावरती प्रहार पाहायला मिळाला पहिल्याच ओव्हरमध्ये. 22 धावा दा फलकावरती. आता इथून कशा प्रकारची बॅटिंग केली जाईल. दुसरं षटक म्हणजे P2चं दुसरं षटक पाहायला मिळणार आहे. हा मोठा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे मात्र 5-5 ओव्हरच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळते. यानंतर जे सर्व मॅचेस 3-3 ओव्हरचे खेळवले जातील, कारण की भरपूर उशीर झालाय. आमच्या आयोजकांनी आराम करायचा आहे. उद्याच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा लवकर मॅचेस सुरू करायच्या. 4 दिवसीय स्पर्धा आहे. आयोजकांची भरपूर मेहनत आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. संदेशजी पाटील यांचं हे खऱ्या अर्थाने 24 लाईव्ह इव्हेंट आपल्याला पाहायला मिळतं. याने मात्र भरपूर मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केल्यात आणि आज माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे चषक हेही मात्र स्पर्धामध्ये ते कव्हर करत असताना खूप चांगलं कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर क्लीन अँड क्लिअर क्वालिटी ही आपल्याला पाहायला मिळते त्यांची. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. यज्ञेश घरत आपल्याला पाहायला मिळतो. यज्ञेश घरत, साहिल दिवेकर त्याने मात्र सुरुवात खूप चांगली करून दिली आहे प्रियदर्शनी बेलापूर टीमला. 5 बॉल त्याने फेस केले. 17 धावा पहिल्या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाले साहिल दिवेकरच्या बॅटमधनं. यज्ञेश घरत यांचा पहिला बॉल. यावेळचा फटका मात्र चांगला पाहायला मिळतो. शॉर्ट थर्डमॅनचा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक गलीमध्ये मात्र अडवण्याचा प्रयत्न करतो हा साहिल दिवेकर. छोटा पॅकेट बडा धमाका. आणखीन एक बॉल सीमारेषा पार. चौकार पाहायला मिळतोय. बॅटची एज लागली आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन आणि गलीचा क्षेत्ररक्षक मात्र दोघांच्या गॅप मधून बॉल निघून गेला. सरळ सीमारेषा पार. चौकार. वाईल्ड कार्ड एंट्री मिळालेला हा सावरकर संघ यांचाही खऱ्या अर्थाने मी आभार व्यक्त करू, कारण की धुतुम टीम काही कारणास्तव उपस्थित राहिली नाही आणि सावरकर टीमच्या कॅप्टनला आम्ही 12 वाजता कॉल केला की आमच्या इथे वाईल्ड कार्ड म्हणून एंट्री एक आहे, तुम्ही खेळाल का. त्यांच्या कॅप्टननी सांगितलं लगेच आलो.
यावेळचा फटका मात्र फसलाय, तर हा बॉल मिस पाहायला मिळतोय. अगदी लसित मलिंगा यांच्यासारखी ही ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते यज्ञेश यांची. आणि टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर असे गोलंदाज झालेत. यज्ञेश घरत 2 बॉल आतापर्यंत टाकले, 4 धावा पहिल्याच बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाले साहिलच्या बॅटमधनं. यावेळचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेला, इथे मात्र मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते तैनात. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. इट्स अ बिग ब्लो. साहिल दिवेकर मैदानाच्या बाहेर जातोय. 26 वरती लागला पहिला धक्का. प्रियदर्शनी बेलापूर टीमला मोठा धक्का लागलाय. मोरिया 11 सावरकर टीम इथून कमबॅक करेल का, पुनरागमन करेल का? मोठा धक्का लागल्यानंतर मात्र प्रेशर मध्ये प्रियदर्शनी बेलापूर येईल का, हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. आता मैदानाच्या आतमध्ये कोणता खेळाडू जाईल. P2चं षटक चालू आहे आणि या P2च्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने विकेट जी आहे ती मिळालेली. यज्ञेश घरत यांना पहिल्याच बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर निर्धाव. तिसरा बॉल जर पाहिला तर अगदी फक्त दिशा द्यायची होती. तो मिड ऑफचा क्षेत्ररक्षक होता ना, त्याची थिंकिंग आणि खरं अर्थाने त्याचा डिसिजन खूप चांगला होता की मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आहे तो वरती आहे, तिसऱ्या सर्कलच्या बाहेर आहे, त्याच्या डोक्यावरनं जर बॉल क्लिअर झाला तर 100% चौकारच जाईल. परंतु फटका व्यवस्थित बॅटवरती बॉल आला नाही आणि फटका तिथे फसला. मिड ऑफला कॅच पकडली गेली साहिल दिवेकरची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील ठाकूर. आणखीन एक चांगला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय प्रियदर्शनी बेलापूर टीमचा स्वप्नील ठाकूर. 26वा धाव फलकावरती लागल्यात. मोरिया 11 सावरकर त्यांच्या विरोधामध्ये प्रियदर्शनी बेलापूर. प्रथमतःच ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये दोन्ही संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही टीम्सला मात्र स्ट्रॅटेजी माहिती नाहीये एकमेकांची. नवीन संघ ज्यावेळेस खेळण्यासाठी मिळतो ना, त्यावेळेस खूप चांगलं वाटतं टीमला खेळण्यासाठी. काहीतरी वेगळं पाहायला मिळतं, गोलंदाजी वेगळी पाहायला मिळते, स्ट्रॅटेजी वेगळी पाहायला मिळते. स्वप्नील ठाकूर स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतील. यज्ञेश घरत गोलंदाजी मार्ग वरती, ज्यांना ब्रेक थ्रू मिळालाय. यावेळचा बॉल मात्र भन्नाट वेगाने, मात्र खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. वेग भरपूर आहे यज्ञेशाच्याकडे. लाईन लेंथ टप्पाही तेवढाच चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नील ठाकूर नंबर क्रमांक 3 वरती. प्रियदर्शनी बेलापूर टीम सातत्याने पाहिलंय ही आजचीच मॅच आहे आणि आताचीच मॅच नाहीये. आजच्या रात्रीमध्ये भरपूर असे मॅसेज आम्ही पाहिलेले आहेत. बॅटची एज विकेट किपरने पकडलाय झेल. यज्ञेश घरतला मिळते आणखीन एक सफलता. फलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. स्वप्नील ठाकूर शून्यावरती बाद होतोय. आणि हेच तर चित्र सातत्याने पाहायला मिळालंय आम्हाला. जिथे चेस करत असताना सुरुवात धमाकेदार, परंतु जसे 3 षटक संपतात ना, मग 4थ्या षटकामध्ये येतो ट्विस्ट. इथे तर दुसऱ्याच षटकामध्ये आलाय ट्विस्ट. साहिल दिवेकरची विकेट गेल्यानंतर स्वप्नील ठाकूर ही बाद. स्वप्नील ठाकूर बाद झालाय. 26 वरती 2. मैदानाच्या आतमध्ये जात असताना नवी मुंबई टेनिस क्रिकेटचं मोठं नाव कौस्तुभ म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. प्रियदर्शनी बेलापूर आणि प्रियदर्शनी बेलापूर म्हटलं ना तर कौस्तुभ म्हात्रे याचं नाव आवर्जून घेतलं जातं. कारण की साहिल दिवेकर जे आहेत ते यंग क्रिकेटर आहेत. आता नाव रूपाला आलेत साहिल दिवेकर आणि आता नाव कमवलं. परंतु कौस्तुभ म्हात्रे हे लेजंड आहेत बेलापूर टीमचे, ज्याने मात्र नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातला. आणि ही विकेट भरपूर महत्वाची असणार आहे टीम मोरिया 11 सावरकर टीम साठी. हा डेंजरस बॅट्समॅन जो नंबर क्रमांक 4 वरती आलाय. याची जर बॅट लागली ना तर हा साहिल दिवेकर पेक्षा डेंजर आहे. परंतु समोर तेवढेच घातक डेंजर गोलंदाजी करतोय यज्ञेश घरत, ज्याने मात्र प्रत्युत्तर दिलंय प्रियदर्शनी बेलापूर टीमला. आम्ही कुठे कमी पडणार नाही आहोत. यावेळचा बॉल समोरच्या दिशेला खेळल्यात, फक्त दिशा दाखवली. लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक आले. एक रन कंप्लीट झाली. मोठी विकेट आहे. सिद्धू कोहली सारखा मोठा फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. आणखीन एक विकेट मात्र मिळत असताना मोरिया 11 सावरकर संघ मात्र या ओव्हर मध्ये पूर्णपणे कमबॅक केलाय, जिथे मात्र त्यांना 3 गोल्डन विकेट्स मिळालेत. एक तर साहिल दिवेकर, त्याच्यानंतर स्वप्नील ठाकूर आणि आणखीन एक मोठा धक्का. सिद्धू कोहली रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेले आहेत. मॅच मध्ये आता येईल ट्विस्ट आणि आता समीकरण 18 मध्ये 29. माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे चषक मुळेखंड आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर सर्व सामने चुरशीचे पाहायला मिळालेत. परंतु आज
प्रियदर्शनी बेलापूर टीम आणि मोरया 11 सावरकर, ही मॅच वन साइड होईल की चुरशीची होईल? सिद्धू कोळी जरूर निराश आपल्याला पाहायला मिळतील, कारण की त्यांना क्रीज वरती राहणं भरपूर महत्वाचं होतं. तेही बाद झालेत आणि ते बाद झाल्यानंतर आता पूर्णपणे जबाबदारी असणारा मिडल ऑर्डर मधला ताकदीचा फलंदाज विनायक आणि त्याच्या समवेत कौस्तुभ म्हात्रे या दोन खेळाडूंवरती खऱ्या अर्थाने मित्र म्हणेन भरपूर जबाबदारी असेल, आणि की मधल्या फळीमधले हे डेंजरस बॅट्समॅन आहेत प्रियदर्शनी बेलापूर टीमचे, जे कोणत्याही सिच्युएशनला खेळू शकतात या टीमसाठी. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर यज्ञेश घरत ज्याने मात्र 5 धावा खर्च करत 2 मोठे धक्के मात्र दिलेत प्रियदर्शनी बेलापूर टीमला आणि सांगितलंय तुम्ही आमच्या उरण परिसरामध्ये आलात आणि उरण परिसरामध्ये येऊन सावरकर टीमला पराभूत करणं तुम्हाला वाटलं ही सोपी गोष्ट आहे, पण नाही. सावरकर संघ सांगतोय हे कठीण आहे. आमच्या परिस्थितीमध्ये आमच्या परिसरामध्ये येऊन आमच्या मुळेखंड गावाच्या या मैदानावरती खेळ तुम्हाला चांगलाच करावा लागेल. त्यावेळचा फटका मात्र फसलाय. गोलंदाजाच्या वरना हा बॉल निघून गेला. एकच रन त्या ठिकाणी कंप्लीट करतील. आता कौस्तुभला माहिती आहे इथे रनआउट मध्ये विकेट टाकून काहीच फायदा नाही. ही विकेट ही जोडी भरपूर महत्वाची आहे. या जोडीवरती भरपूर काय निर्भर असणारा प्रियदर्शनी बेलापूर टीम या स्पर्धेमध्ये त्यांचं अस्तित्व टिकून राहील की मोरया 11 सावरकर संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. 17 मध्ये बनवायचे आहेत 18. कार्तिक गरत गोलंदाजी मार्क वरती आलं. लेफ्ट हँडर आहेत. समोर कौस्तुभ म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. यावेळचा फटका शॉट अप पूल केलाय. कौस्तुभ म्हात्रेचा धमाका पाहायला मिळतोय. प्रियदर्शनी बेलापूर टीम साठी आलाय आणखीन एक मोठा फटका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. चार धावा फलकावरती. मागचा फटका जर पाहिला तर तो परफेक्ट मिडल लागला होता बॅटला, पर तो यावेळचा जर फटका पाहिला ना तर ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला दिसतोय स्टिकर इन ला बॉल लागला. त्याच कारणामुळे एलिव्हेशन मिळाला नाहीये, नाहीतर हाई बॉल सीमारेषा पार गेला असता. पण दुसऱ्या बाजूला मोरया 11 सावरकर संघ इथून चुकीवरती चुकी करतोय. कौस्तुभ म्हात्रेला तुम्ही स्लॉट मध्ये बॉल किंवा शॉर्ट बॉल टाकू शकत नाहीयेत. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल, नाहीतर ही मॅच प्रियदर्शनी बेलापूर टीम अगदी सहजरित्याने घेऊन जातील. यावेळचा बॉल मात्र भन्नाट वेगाने आवाज आला असं कदाचित विकेट किपरला वाटतंय. कार्तिक घरत जोरदार अपील केलेली आहे. चौथ्या बॉल वरती कमबॅक केलं. निर्धाव चेंडू समीकरण येऊन ठेपलं. येणारे चेंडू 14 मध्ये धावसंख्या पूर्ण करायची 18. 14 बॉल 18 ची गरज आहे पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी प्रियदर्शनी बेलापूर टीमला. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो, परंतु लेग स्टंपच्या बाहेर हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा इशारा आमच्या पर्यंत आला. हा व्हाईट बॉल आहे. कार्तिक घरत आतापर्यंत 12 धावा त्यांनी खर्च केल्या. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. टीमची धावसंख्या 39. 39 वरती 3 गडी बाद प्रियदर्शनी बेलापूर टीम. विनायक आहेत त्यांच्या समेत कौस्तुभ म्हात्रे. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच रन त्या ठिकाणी मिळेल. फंबल झालेत आणि फंबल झाल्यानंतर तिथे पाहिलं आणि दुसरी धाव लगेचच विनायकचा खऱ्या अर्थाने मी कौतुक करेन. विनायकने तिथे पाहिलं का क्षेत्ररक्षक फंबल झाला. कौस्तुभला लगेचच त्या ठिकाणी कॉल दिला की 2 धावा होऊ शकतात आणि त्या 2 धावा अगदी सहजरित्याने त्यांनी कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलं तालमेल विनायक आणि कौस्तुभ म्हात्रे यांच्यामध्ये.
आता समीकरण जर पहिले येणारे बॉल आहेत 13 मध्ये धावसंख्या त्यांना बनवायच्या आहेत. चला शेवटचा बॉल होता. अगदी कार्पेटच्या साहाय्याने चेंडू चालला कॉर्नर रिजनला. त्या ठिकाणी मिळेल फक्त एक सिंगल रन. एका सिंगलच्या साहाय्याने आता समीकरण जर पाहिलं तर 12 बॉल 12 मध्ये बनवायचे आहेत 14. एका स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. प्रियदर्शनी बेलापूर टीमला पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी 12 बॉल मध्ये 14 धावा बनवायच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये जर पाण्याची गरज असेल तर पाणी घेऊन जायचं. ड्रिंक्स ब्रेक झाला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत ड्रिंक्स ब्रेक. 12 बॉल 14 ची गरज आहे. इथून मॅच पूर्णपणे फिरेल का? असे भरपूर सारे मॅचेस आजच्या दिवसामध्ये आजच्या रजनीमध्ये आपण पाहिलेले आहेत, ज्यामध्ये 18 बॉल मध्ये 14 धावा झालेल्या नाही आहेत पहिल्याच मॅच मध्ये डाऊरनगर टीमला. त्याच्यानंतर 15 बॉल 15 ची मॅच असेल, 12 बॉल 14 ची मॅच असेल आणि पुन्हा एकदा 12 बॉल 14 ची मॅच आपल्याला पाहायला मिळते. तिथे सावरकर टीम स्ट्रॅटर्जी बनवते. मोरिया 11 सावरकर संघ हा भरपूर मोठा संघ आहे आणि या टीमकडे क्वालिटी ही तेवढी दर्जेदार आहे. 42 धावा धावफलकावरती लागल्यात. 12 मध्ये पाहिजेत 14 आणि खऱ्या अर्थाने या 14 धावा काढत असताना बेलापूर टीमलाही संघर्ष करावा लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण की मोरिया 11 सावरकर संघ हा हार मानणारा संघ नाहीये. इथून स्ट्रॅटेजी बनवली गेली आहे. कौस्तुभ म्हात्रे यांना कशा प्रकारे बाद करायचं, विनायक यांना कशा प्रकारे जाळ्यामध्ये अडकवायचं, परंतु गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या गोलंदाजाला आपण पहिलं दुसरं षटक फेकत असताना ज्या गोलंदाजाने खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये मोरिया 11 सावरकर टीमला आणलं, त्या गोलंदाजाला या ठिकाणी प्राचारण केलं जात आहे. अर्थातच यज्ञेश घरत ज्याने 5 धावा दिल्या होत्या आणि 2 महत्वाचे विकेट्स घेतले होते. सागर ठाकूर, स्वप्नील ठाकूर आणि साहिल दिवेकर. चला 12 बॉल 12 मध्ये 14 ची गरज आहे. यज्ञेश पुन्हा एकदा तयार होत आहेत. समोर कौस्तुभ म्हात्रे आहेत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला डीप एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये बॉल 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू सीमारेषा पार. कौस्तुभ म्हात्रेच्या पाठमधनं आलाय. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार चौकार. समीकरण आता 11 बॉल 10 रनची गरज आहे. मी म्हंटल होतं ना, जर कौस्तुभ म्हात्रेची बॅट लागली ना, हा फलंदाज साहिल दिवेकर पेक्षा डेंजरस आहे. गॅप मध्ये बॉल 1 बाउन्स 2 बाउन्स. बॉल सीमारेषा पार गेला. मॅच अगदी सोपी झाली आहे प्रियदर्शनी बेलापूर टीम साठी. 11 मध्ये आता पाहिजे 10. 11 चेंडू 10 रनची गरज या मॅच मध्ये. यावेळचा फटका मात्र चांगलाच आहे, परंतु एलिव्हेशन मिळालंय का? नाही मिळालंय. कौस्तुभ म्हात्रे मोठी विकेट मैदानाच्या बाहेर चालली आहे. 10 मध्ये 10 रनची गरज आहे. 10 बॉल 10 धावसंख्येची गरज आहे. ही मात्र जोडी तुटलेली आहे. ब्रेक थ्रू ची गरज होती आणि ब्रेक थ्रू मिळवलाय यज्ञेशनं आणि कौस्तुभ म्हात्रेला तंबूचा रस्ता दाखवलाय. परंतु कौस्तुभने आपलं काम केलं. मॅच अगदी सोपी केली आहे. 10 मध्ये 10 रनची गरज आहे. 10 बॉल 10 रनची गरज असताना प्रियदर्शनी बेलापूर टीम त्यांना माहिती आहे इथून ही मॅच अजून संपलेली नाहीये. नेरूळच्या मैदानावरती अशीच मॅच होती आणि ती मॅच त्या टीमने गमावली आहे. 10 मध्ये 10 रनची गरज आहे. कौस्तुभ म्हात्रेची लाजवाब बॅटिंग पाहायला मिळाली, परंतु मोरिया 11 सावरकर टीम इथून कमबॅक करेल का? कारण की कौस्तुभ म्हात्रेची विकेट पडल्यानंतर दोन्ही फलंदाज जर पाहिले तर नवीनच आहेत. विनायकने एक चेंडू फेस केलाय आणि एजाज आला, तो मात्र फ्रेश फलंदाज आहे. 10 मध्ये 10 ची गरज आहे. एजाज आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळतोय एजाज. 10 मध्ये 10 ची गरज. यज्ञेश घरत. एजाजच्या बॅट मध्ये मात्र बॅटची एज लागलेली आहे. 9 मध्ये 10 ची गरज आहे. आता 9 बॉल 10 ची गरज आहे या मॅच मध्ये. या मॅच मध्ये काही घडू शकतं, ट्विस्ट येऊ शकतं. 9 बॉल 10 रनची गरज. मोरिया 11 सावरकर टीम ही मॅच मध्ये कमबॅक करून देईल का? यज्ञेश घरत कमबॅक करून देईल का आपल्या गावाला? वाईल्ड कार्ड मिळाली आहे आणि त्या वाईल्ड कार्डचा फायदा उचलत असताना यज्ञेश मात्र पूर्णपणे जोर लावतोय. यावेळचा फटका मात्र अप्रतिम. इजाजच्या बॅटमधनं आलाय. या मॅचची हवा काढणारा चौकार. चेंडू सीमारेषा पार. 4 धावा. आता 8 बॉल मध्ये 6 ची गरज आहे. 8 चेंडू 6 धावसंख्येची गरज आहे. पहा खूप चांगला पंच पाहायला मिळाला त्या ठिकाणी आपल्याला.
आणि इजाजच्या बॅटमधनं 4 धावा चौकार पाहायला मिळतो. आता समीकरण 8 बॉल आणि 8 मध्ये 6 रनची गरज आहे. 8 चेंडू 6 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. टीम मोरिया 11 सावरकर संघ भरपूर संघर्ष केला. यावेळचा बॉल मात्र सरळ खेळला. लॉंगरला क्षेत्ररक्षक एकच सिंगल. आता 7 बॉल 7 मध्ये 5 रनची गरज आहे या मॅच मध्ये. 7 बॉल 5 रनची गरज. चहाची व्यवस्था केली जाते आमच्या कमिटीच्या वतीने. निहार मात्रे चहाची वाटप करत असताना जगदीश ठाकूर अव्वल चहाचे मालक खऱ्या अर्थाने खूप चांगलं चहा त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. यावेळचा फटका मात्र चांगला आहे. 1 बाउंस चेंडू सीमा रेषा पार. स्कोर इज लेवल. प्रियदर्शनी बेलापूर टीमने 4थ्याच ओव्हर मध्ये मॅच क्लिअर केलेली आहे. स्कोर लेवल झालाय आणि आता मात्र शेवटच्या ओव्हर मध्ये धावसंख्येची गरज आहे प्रियदर्शनी बेलापूर टीमला. ती फक्त 1. चला प्रियदर्शनी बेलापूर टीम दुसऱ्या विजयाच्या कडे जात असताना सावरकर टीम ज्याला मात्र वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली तो आज संघ मैदानाच्या आतमध्ये चांगला संघर्ष केला. परंतु त्यांना ही खऱ्या अर्थाने प्रियदर्शनी बेलापूर टीमने बॅकफूट वरती ढकललाय. 6 मध्ये 1 ही धावसंख्या डिफेंड होईल का? स्कोर इज लेवल. आणि जशी मॅच संपेल जसकार टीम आपल्याला लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. SPCC करंजा टीम तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज लगेच पाठवायचे आहेत कारण की भरपूर उशीर झाला. चला सर्व खेळाडू मात्र फलंदाजाच्या जवळ क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 1 धाव थांबवायची आहे. 6 मध्ये 1 बनवायची आहे. नितेश घरत यांना मात्र गोलंदाजीवरती प्राचरण केलंय. फटका लाजवाब आहे. इजाजच्या बॅटमधून आला विनिंग स्ट्रोक. प्रियदर्शनी बेलापूर टीमने जिंकलाय पहिला सामना. अप्रतिम दर्जाची बॅटिंग, अप्रतिम दर्जाचा परफॉर्मन्स आणि प्रियदर्शनी बेलापूर अभिनंदन ही मॅच जिंकल्याबद्दल. आणि त्याचबरोबर सेकंड करायचं